लक्षवेधी क्रमांक 2 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, सांगली जिल्ह्यामध्ये आणखी महाराष्ट्रामध्ये आपल्या असणाऱ्या वेगवेगळ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या माध्यमातून जी थकीत बिलांची जी एकंदरीत रक्कम आहे ती जवळजवळ 50 कोटीच्या वरती घरात आहे। वेगवेगळ्या असणाऱ्या ह्या ग्रामपंचायतीची जी मधल्या मार्च एप्रिल मेच्या दरम्यान ज्यावेळेस खरी गरज असते त्यावेळेस वीज मंडळ त्यांचे असणारे जे वीज खंडित करण्याचे जे अनेक प्रकार आहेत ते आम्ही बघितलेले आहेत आणि म्हणून अनेक ग्रामपंचायतींचा दौरा केल्यानंतर ग्रामपंचायतींचं अगदी स्पष्ट मत आहे की आम्हाला आमच्या असणाऱ्या स्वतःच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या सौर ऊर्जा निर्मितीच्या योजना आम्हाला तुम्ही कार्यान्वित करण्याची परवानगी द्या। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की नेट मीटरिंगच्या संदर्भामधले काही असणारे अडथळे जे आहेत त्या अडथळ्यांमुळं या असणाऱ्या योजना ज्या आहेत त्या कार्यान्वित होऊ शकलेल्या नाही आहेत आणि म्हणून माझं आज ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाकडे आणखीन आमच्या असणाऱ्या ऊर्जा मंत्री महोदयांच्याकडे हे मागणं आहे की 7 ऑगस्ट 2025चा जो निर्णय आहे, आपला जो उत्तर आहे त्या उत्तरामध्ये आपण सांगितलेलं आहे की आपण 1098 गावांमध्ये 45.98 मेगावॅट ह्या संदर्भातली सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज जनरेट केलेली आहे आणि त्या माध्यमातून जर तुम्ही वीज जनरेट केले असेल तर मग 7 ऑगस्ट 2025चा जो GR आहे, जो GR आज मितीपर्यंत कार्यान्वित झालेला नाही, तो GR का कार्यान्वित झालेला नाही हा माझा एक मूळ प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर दुसरा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आमच्याकडे आहे की आपलं असणारं जे कृषी आणि गावठाण फीडर सेपरेशनच्या संदर्भातली मागणी आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक गावांमधनं आहे। आज जर बघितलं तर बिबट्यांच्या माध्यमातून असणारा जो धुमाकूळ आहे तो धुमाकूळ ग्रामीण भागामध्ये आपण अनुभवतोय आणि त्यामुळे एकदा का तुमची शेतीच्या माध्यमातून असणारी वीज एकदा खंडित झाली की गावामध्ये जी गावठाणं आहेत ती गावठाणं पूर्णपणे ओस पडतात। त्यामुळे ह्या संदर्भात सुद्धा केंद्र शासनाने जे सुधारित वितरण क्षेत्र योजना जी आहे 2021ची की ज्या माध्यमातून आतापर्यंत 3223 आपल्या असणारे हे फीडर सेपरेशन झालेले आहेत, राहिलेले फीडर सेपरेशन्स आपण करणार का आणि त्यासाठी RDSS जी स्कीम आहे त्याला आपण मुदतवाढ देणार का, हे 2 मूलभूत विषय या निमित्तानं मी मांडतोय। माझी अपेक्षा आहे की आपण नेट मीटरिंगच्या संदर्भातला जो 7 ऑगस्ट 2025चा जो निर्णय आहे की जो आपण आपल्या पटलावरती दाखवला होता, निर्णय त्यांनी द्यायला पाहिजे ना। निर्णय असा आहे की 1 मेगावॅटच्या आतली समजा जर कुठलीही योजना असेल, ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतीचा अडचण अशी असते की समजा आपण नदीच्या बाजूला आपलं पंप हाऊस असतं, पंप हाऊसच्या तिथं आपण